आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। शनी, आता तू त्या मार्गावर आहेस, म्हणून आम्ही तुला एका अतिशय महत्त्वपूर्ण ग्रहाचा अधिपती म्हणून नियुक्त करत आहोत। तो शनी ग्रह म्हणून म्हणवे तुला देवतांचे उच्च स्थान, सन्मान आणि गौरव प्रदान करत आहे। जगतातील समस्त जीवमात्रांच्या कर्म आणि न्यायाचा निर्णय तुझ्या हाती असेल। मनुष्यांचे पाप आणि पुण्य न्याय तराजूमध्ये तोलून त्यांना योग्य तो मोबदला किंवा दंड देण्यापासून कोणाचीही सुटका होऊ शकणार नाही। मी धन्य झालो महादेवा, धन्य झालो मी। शनी, तुझ्या निस्वार्थ तपस्येने मी प्रसन्न झाले। स्वच्छ आणि शुद्ध मन आत्म्यास पवित्र बनवते। असा पवित्र आत्मा सर्वांकरिता तीर्थस्वरूप असतो। सर्वांना तो सर्वांचे पालकत्व प्रभावी करतो। म्हणूनच न्यायाचा प्रमाण अधिपती म्हणून मी आज तुला आशीर्वाद देते। आतापासून माझ्या पुत्रांमध्ये गणेश, कार्तिकेया समवेत तुझी पूजा करणाऱ्याला आशीर्वाद प्राप्त होऊन त्याची पूजा सफल होईल, अन्यथा त्यास पूजा फळ प्राप्त होणार नाही। महादेव आणि जगत जननी यांच्या आशीर्वादाने मला लोकांचा अधिपती होण्याचे भाग्य लाभले। मी क्षितिजावरील फळ ग्रहण करावयास आलो आहे, मला जावयास हवे। हनुमंता महावीर विक्रम भजन लीलावन भट्टा वानर संगी शत्रु भयंकर इह जगवंदित अद्भुत फळ। हा हा इह जगवंदित जय हनुमान। मी क्षितिजावरील फळ ग्रहण करावयास आलो आहे। मला जावयास हवे। आता ते फळ माझ्या हाती लागेल। त्यानंतर तात्काळ माता पिताश्रींकडे परत जाईन। केसरी पुत्र शीघ्र हातात घे। ये
फळ कोणते आहे? किती भव्य आहे. मला वर उडताही येत नाहीये. कुणीतरी खालच्या दिशेला खेचत आहे असा भास होत आहे. अरे, मला मी जड वाटत आहे. का उडणे मला शक्य होत नाही? अरे, हा लाल बिंदू कसला आहे? विहिरीप्रमाणे भासत आहे. हा, काय आहे हे कळून घ्यावं लागेल. बळी आपले बळीस्थान शोधत आला आहे. हा मूर्ख बालक सूर्यमंडलाच्या अतिभव्य ग्रहाकडे वेगाने येत आहे. ये बालका, शीघ्रतेने ये. या अग्नीच्या विहिरीत तुला ढकलण्यास प्रतीक्षा करत आहे मी. ये 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 बालका. सामान्य बालक नाही, महाबलशाली आहे. रुद्रांश, रुद्रांश.
विनाकारण माझ्यावर आक्रमण करण्याचे कारण? हे मर्कटा, विलक्षण प्राण्या, अपार शक्तिशाली, अजेय अशा जर्जराच्या पुढे तू एका मुंगीप्रमाणे क्षुल्लक आहेस. लंकाधिपती महाराज दशाननांनी या महान ग्रहास नियंत्रणात ठेवण्याचे कार्य माझ्याकडे सोपवले आहे. आता हा माझ्या अधिकारात आहे. दशानन महाशक्तिशाली आहेत, पराक्रमी आणि दानव कुलभूषण आहेत. मी अपार शक्तिशाली, अजेय असा आपला परिचय दिलात. आता हा कोण पराक्रमी दशानन आहे म्हणता? मग नक्की कोण शक्तिशाली आहे? तुम्ही की ते कुणी दशानन? हे मर्कटा, सर्व देवतांना आपल्या चरणांशी शरणागत आणणाऱ्या त्रिलोकाधिपती देवाधिदेव बलशाली दशानन हे माझे स्वामी आहेत. आणि मी या लोकाचा स्वामी आहे. हा देवग्रह बृहस्पती याचे मी नियंत्रण करतो. पहा याची अवस्था. गुरुग्रहाच्या अधिपती बृहस्पतीला मी बंधनात ठेवले आहे. मग तिथे तुझी काय कथा? हे वृक्षराज जांबुवंत, मी आपले स्मरण करत आहे आणि आपण प्रत्यक्षात आलात. हा कसला योगायोग आहे की त्या परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या आगमनाने माझे हृदय भरून आले. हा काही योगायोग नाही. वानर राज केसरी, जेव्हा कोणी मनोभावे माझे स्मरण करते तेव्हा माझ्या अंतरात्म्यास त्याचे ज्ञान होते. आता सुद्धा तुम्हाला माझी आवश्यकता आहे म्हणून मी आलो आहे. वृक्षराज, आमचा पुत्र सुमेरू राज्याचा राजपुत्र कुठेतरी नाहीसा झालाय. काय नाहीसा झाला आहे? नाही महाराज, राजपुत्राचे असे नाहीसे होणे संभव नाही. तो तुमच्याशी नक्कीच खेळ खेळत आहे. बालकांचा स्वभाव असतो असा. जन्मदात्यांना हैराण करूनच आनंद मिळतो त्यांना. आपले हे म्हणणे सत्य असू शकते वृक्षराज, परंतु आमच्या पुत्रासंबंधी असे होणे कदापि संभव नाही. जन्मदात्यांना कोणतेही कष्ट देणारा माझा पुत्र अजिबात नाही. तो तर आम्हास आनंद देतो वृक्षराज. त्याला शोधावयाचे कोणतेही स्थान आम्ही सोडले नाही. त्याची माता महाराणी अंजनाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पुत्रप्राप्तीकरिता आम्ही अतिशय दुःख
संकटे सोसली आहेत आणि आता पुत्राच्या नाहीशा होण्याने त्याच वेदनांचा अनुभव घेत आहोत. माझी पत्नी अन्न जलाचा त्याग करून वनात कुलदेवीच्या मंदिराकडे अनवाणी पावलांनी पाषाण काटे कशाचीही पर्वा न करता पुत्राच्या सुरक्षेचे साकडे घालण्याकरिता धडपडत निघाली आहे. पुरे पुरे वानरराज पुरे. आणखी काही बोलू नका. आपलं दुःख आवरा. सांगा मी काय सहाय्य करू आपल्याला. आपल्या पुत्रास शोधून आणण्याकरता प्राणही पणाला लावीन. बोला. आता केवळ आपलाच आधार आहे वृक्षराज. माझ्या पुत्रास शोधण्याकरिता आपल्या सहाय्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या जगताच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकण्याचे अतीव सामर्थ्य आहे वृक्षराज. आपल्याशिवाय आमचे सहाय्य दुसरे कोणीही करू शकणार नाही. दया करा वृक्षराज. अवश्य. माझ्याकडून जे होईल ते सर्व सहाय्य करीन मी. सुमेरूच्या राजपुत्रास शोधून काढेपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. आपण निश्चिंत राहा सगळे. वृक्षराज, आपले हे आशावादी शब्द आम्हाला आधार देत आहेत. धन्यवाद वृक्षराज, धन्यवाद. आता आपण निश्चिंत राहावे. इथे कुठेही अंजनी पुत्राचे चिन्ह दिसत नाही. मग तो गेला तरी कुठे असा. तिकडे पर्वत प्रदेशात असावा कदाचित. देवी अंजना, तुम्ही दृढ निश्चयी आहात. तुमच्या निर्णयात बदल घडवणे कोणासही संभव नाही. देवतांसही संभव नाही. मातेच्या त्यागाची आणि बलिदानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. तिच्या समान कोणीही नाही. तुम्ही याचे प्रमाण आहात देवी. माझे नमन स्वीकार करावे. आपला पुत्र कुठेही असो, मी त्यास शोधून काढीन. महाराज, काय झाले? असे विचलित का झाला आहात? तिकडे पुत्राकरिता अन्न जलाचा त्याग करून अंजना स्वतःच कष्ट देत आहे आणि इथे राजसिंहासनावर मी विराजमान आहे. हे योग्य आहे का? नाही, नाही, हे योग्य नाही. मला या क्षणी महाराणींसोबत असावयास हवे. तिच्या त्या मातृत्वाच्या यातनात तिच्या समवेत असले पाहिजे. होय, मला देवी अंजना सोबत असावयास हवे. इथे प्रवेश करणारा माझ्या आज्ञेशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. आणि तू माझा आहार बनण्यासाठीच इथे आला आहेस. आता तुला खाऊन टाकतो मी. जर्जर राक्षसा, तू
स्नेहाने बोललास तर सर्व मान्य करेन, परंतु खाण्याबद्दल बोलू नकोस. त्याने माझी भूक वाढते आहे. क्षितिजावरील ते फळ खाण्यास मी इथे आलो आहे ना. ते काय होतं माहिती नाही. या मार्गावरून जाताना ज्याने मला खेचून थांबून ठेवलं आहे, म्हणून मी केवळ इथे उभा आहे. तुझा मृत्यू तुला इथे घेऊन आला आहे. माते श्रीदेवी, तुझ्या सेवेकरिता मी इथे आले आहे. माते, तुला तर माझा उद्देश तुला तर ज्ञात आहे ना माते. बोल माते, माझा पुत्र कुठे आहे? तुला तर ज्ञात असेलच. तो कसा आहे? तो परतेल ना? सुरक्षित असेल ना माते? माते, काहीतरी कौल दे माते. दृष्टांत दे. का माते, माझा पुत्र सुरक्षित नाही? माते, याची सूचना देत आहेस का अंबा भवानी? मला शोधतो आहेस? ये इकडे ये. तिकडे खाली काय पाहतो आहेस? मी वर आहे, तुझ्या भुजेवर. माझ्या भुजेवर तू कसा काय पोहोचलास? जराजर, तू पुन्हा चुकलास. मी तर इकडे आहे.
अंजना, ते पहा वृक्षराज जांबुवंत. प्रणाम वृक्षराज. आमचा पुत्र कुठे आहे? कसा आहे तो? आपणास त्याची काही माहिती मिळाली का? नाही,